गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण वर्ग 10वीचा चतुर्थ पाठ आहोत स एव परमाणु. याचा अर्थ आहे तोच परमाणु. पण आपण हा पाठ सुरू करण्याआधी त्याची प्रस्तावना बघूया की ॲक्च्युली या पाठामध्ये आपल्याला सांगितलं काय आहे की परमाणु याचा अर्थ काय की रासायनिक मूलद्रव्याचा लहानात लहान घटक म्हणजे अणु, त्याला आपण ॲटम असे म्हणतो. आणि ग्रीक भाषेत ॲटमचाच अर्थ आहे की ज्याचा भंग होऊ शकत नाही, म्हणजे त्याला आपण अभंग असे म्हणतो. आणि या पाठामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे कणाद महर्षींविषयी. मग हा कणाद कोण होता पहिल्यांदा आपण ते बघू. तर सर्वप्रथम आपण बघूया की या पाठामध्ये आपल्याला ज्याची माहिती दिलेली आहे ते म्हणजे कणाद महर्षी. आता ते शेतात पडलेले जे धान्य असायचे त्याचे ते कण वेचून खायचे आणि आपली उपजीविका करायचे, अशी एक कथा सांगितलेली आहे किंवा आख्यायिका रूढ आहे. कदाचित ती कल्पना खरीही असेल, पण परमाणुविषयी कणाद महर्षीने जी मांडलेली संकल्पना आहे ती म्हणजे आधुनिक विज्ञानाचीच मांडणी आहे असे या पाठामध्ये सांगितलेले आहे. तर आपण आता बघूया की पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं काय आहे की पाठामध्ये आपल्याला एक अर्णव नावाचा मुलगा आहे आणि त्याचे वडील या दोघांचं संभाषण दिलेलं आहे की संभाषण करताना अर्णवला जे काही प्रश्न आलेले आहे आणि वडिलांनी त्याचं समाधान कसं केलेलं आहे याबद्दल या पाठामध्ये सांगितलेलं आहे. अर्णव जपाकुसुमम गृहीत्वा प्रविशति. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये हे आलेलं आहे, याचा अर्थ की हे कुठेतरी प्रस्तुत केलेलं आहे किंवा याची मांडणी केलेली आहे असं वाटत आहे. मग आपण त्याच कन्वर्सेशन वेनी आणि संभाषणाच्या स्वरूपात याला बघूया की अर्णव हा जपाकुसुमम गृहीत्वा प्रविशति. अर्णव हा जास्वंदीचं फूल घेऊन घरामध्ये प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः. आणि त्याचे वडील हे विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. सह पुस्तक पठने मग्नः. आणि ते पुस्तक वाचण्यामध्ये अतिशय मग्न दाखवलेले आहेत. तस्य पार्श्वे म्हणजे त्यांच्या पाठीमागे उत्पीठिकायाम टेबलावर सूक्ष्मेशिका वर्तते. सूक्ष्मदर्शक ठेवलेला आहे. मग अर्णव आपल्या वडिलांना म्हणतो अर्णव पितः अस्माकं उद्यानाद जपाकुसुमम आनीतं मया. अर्णव आपल्या वडिलांना म्हणतो की मी आपल्या बागेतून जास्वंदीचं फूल आणलेलं आहे आणि त्या फुलामध्ये परागकण किती सूक्ष्म आहेत. आता परागकण याचा अर्थ होतो पोलन ग्रेन्स. वडील म्हणतात की सूक्ष्मेशिकाया पश्यः. त्या सूक्ष्मदर्शिकेमध्ये तू ते बघू शकतो. तेषा कणानां रचनां अपि द्रष्टुं शक्नोषि. आता याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की तू त्या कणांची रचना देखील पाहू शकतो. आणि जसं त्याला वडील सांगतात तसंच तो करतो. अर्णवः तथा करोति. पिता किं द्रष्टुं त्वया. तू काय बघितलेस. अर्णव पितः अद्भुतं दत्त. मग अर्णव त्यांना म्हणतो की ते तर फारच अद्भुत होतं. सूक्ष्मकणेषु तस्य अंगाने दृश्यते. आता त्या ठिकाणी मी त्या सूक्ष्मकणांचे जे काही भाग बघितले ते तर फारच सुंदर होते, म्हणजे अद्भुत होते. पिता अर्णवः एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेशिकया द्रष्टुं शक्नोषि. आता अर्णवला ते म्हणतात की हे तर पुष्पाचे म्हणजे फक्त फुलाचे अंग होते, ते तू त्या सूक्ष्मदर्शकाखाली बघू शकलास. पण एतद विश्वम, हे जे काही विश्व आहे परमाणुभ्यः निर्मितम. हे जे काही विश्व आहे कशाने बनलेलं आहे, परमाणूने निर्माण झालेलं आहे. ते परममानवः तो सूक्ष्मेशिकयाः अपि न दृश्यते. आणि ते जे काही परम अणु आहे ते तू सूक्ष्मदर्शिकेखाली सुद्धा बघू शकत नाही. अर्णवः परमाणु नाम किम. मग परमाणु म्हणजे काय. पिता अस्तु ठीक आहे. कथयामि मी तुला सांगतो. मुष्टिमात्रानं तंडुलानं महान सतः आनयः. वडील त्याला म्हणतात की तू मुठ्ठीभर तांदूळ घेऊन ये. अर्णवः तथोती उक्त्वा पाकगृहात तंडुलानं आनयति. आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो स्वयंपाकघरात जाऊन तांदूळ घेऊन येतो. स्वीकरोतु तात. आणि वडिलांना म्हणतो की हे घ्या. पिता अधानु इम तंडुलम विभजः. आणि त्याला ते म्हणतात अर्णवला की एका दाण्याचे तू तुकडे कर किंवा त्याला विभाजन कर. अर्णवः तात कियान लघु अस्ति एष. तो वडिलांना म्हणतो या दाण्याचे विभाजन करणे मी हे दोनच तर भाग याचे कसे तरी केलेले आहे. पश्यतु एतस्य भागद्वयम यथाकथमपि कर्तुं मया. तो आपल्या वडिलांना म्हणतो की हा दाणा इतका छोटा आहे. पहिल्या याचा लाईनचा अर्थ बघा की तातः कियान लघु अस्ति एष. हा दाणा तर इतका छोटा आहे
पश्यतु एतस्य भागद्वयं यथाकथमपि कृतं मया. मी याचे 2 भाग फार कसे तरी केलेले आहे. पिता इतोपि लघुतरं भागं कर्तुं शक्यतो वा. मग आता ते म्हणतात की इतोपि लघुतरं भागं कर्तुं शक्यतो वा. याचा अर्थ हा आहे की याच्यापेक्षा अधिक लहान भाग करणे शक्य होईल का. कारण त्याने ऑलरेडी याचे 2 पार्ट केलेले होते आणि त्यानंतरच्या वडील त्याला पुन्हा म्हणतात की यापेक्षा अधिक लहान भाग होऊ शकतील का. अर्णवः यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेतस्य. जर मी याच्यानंतर जर याचे काही भाग करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्याचं पावडर होऊन जाईल किंवा त्याचा चुरा होऊन जाईल. पिता समक्य उक्तम त्वया, म्हणजे तुला समजलेलं आहे. यत्र एतद विभाजनम समाप्यते, की ज्या ठिकाणी आपलं विभाजन करणं संपतं, यस्मात सूक्ष्मतरम भागम प्राप्तुं न शक्यते, की त्याच्यानंतर आपल्याला त्याचा कुठलाही सूक्ष्मतरम भाग मिळू शकत नाही. सह एव परमः अणु. त्याचा अर्थ काय आहे की ज्या ठिकाणी द्रव्याचा अंतिम भाग आपल्याला मिळतो तेच म्हणजे काय होते परम अणु. त्यालाच आपण काय म्हणतो परमाणु असे म्हणतो. अर्णवः द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलं तत्त्वं च परमाणुः सत्यं खलु. मग अर्णव त्याला वडिलांना म्हणतो की द्रव्याचा अंतिम घटक म्हणजेच काय परमाणु. ही गोष्ट काय आहे खरी आहे. पिता मग त्याला वडील म्हणतो सत्यम, हो हे खरं आहे. अयम खलु कणाद महर्षः सिद्धांतः. आणि हाच सिद्धांत कोणी सांगितलेला आहे कणाद महर्षी यांनी सांगितलेला आहे. अपि जानासि, तुला हे माहीत आहे का, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिना प्रतिपादितम. परमाणु म्हणजे काय की द्रव्याचं मूल कारण, द्रव्याचा अंतिम घटक हे कोणी सांगितलेलं आहे महर्षी कणाद यांनी सांगितलेलं आहे. आणि तेही तदापि प्रायः ख्रिस्तपूर्व 5मे 6 वा शतके. तेही त्यांनी कधी सांगितलेलं आहे ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये. अर्णवः तात महर्षिना कणादेन किम किम उक्तम परमाणुविषये. मग अर्णव आपल्या वडिलांना विचारतो की महर्षी कणादेंनी परमाणुविषयी काय काय सांगितलेलं आहे. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आम्ही तर फक्त महर्षी कणाद यांचं नावच ऐकलेलं आहे. पिता कणाद मुनीना प्रतिपादितम. कणाद महर्षींनी सांगितलेला आहे परमाणु हा जो परमाणु आहे अतींद्रिय म्हणजे सेन्सेस, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेन्सेस म्हणतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की केवळ इंद्रियांनी जाणता न येणारा सूक्ष्म मायन्यूट, ज्याचा अर्थ होतो की अतिशय सूक्ष्म असा, निरवयव इनविजिबल म्हणजे अवयव नसलेला, नित्य इटर्नल, आणि नंतर आहे स्वयं व्यावर्तक सेल्फ प्रोपोगेटिंग. याचा अर्थ होतो की स्वतः अनेक लक्षणांनी युक्त असलेला. वैश्विक सूत्रांनी इति स्वग्रंथे तेन परमाणोः व्याख्या कृता. आणि त्यांनी ही जी परमाणूची व्याख्या केलेली आहे ती त्यांनी आपल्या ग्रंथ वैश्विक सूत्र नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. अर्णवः का सा व्याख्या. अर्णव आपल्या वडिलांना विचारतो की त्याची व्याख्या काय सांगितलेली आहे. पिता जालसूर्य मरीचितम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः सह उच्यते. मग त्याला वडील सांगतात की खिडकीतून येणारा जो सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशामध्ये जे आपल्याला बारीक धुळीचे कण दिसतात त्या धुळी कणाचा 6वा भाग म्हणजेच परमाणु असे कणाद महर्षींनी सांगितलेले आहे. अर्णवः अहम एतद विषये विस्तरेण पठितुम इच्छामि. अर्णव आपल्या वडिलांना म्हणतो की मला महर्षी कणादविषयी अतिशय विस्तृतपणे जाणून घ्यायचं आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे. पिता उत्तमम, हे तर फारच छान आहे. श्वः उद्या मम महाविद्यालयम आगच्छ, उद्याला तू माझ्या कॉलेजमध्ये ये. तत्र कणाद
विषयकानि कणाद महर्षींविषयी नैकानि पुस्तकानि सन्ति। विविध प्रकारची पुस्तके आहेत। तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत। निश्चितच तुझी जी काही जिज्ञासा आहे त्यांच्याबद्दल जाणण्याची ती तू पुस्तकं वाचल्यानंतर ती लगेच शांत होईल अशी या ठिकाणी असं मला वाटतं। तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे आणि असं गृहीत धरते की तुम्हाला हा पाठ समजलेला असेल। थँक्यू।